तर गाईज गुड मॉर्निंग. आता 10:30 वाजले आणि आत्ता जस्ट मी आंघोळ करून आलोय आणि आता मी देव पुजतोय. आता आम्ही ब्रेकफास्ट करतोय. चहा आणि बटर खातोय. तर गाईस आता 11 वाजले आणि आता मी मंदिरात जातोय. मग त्यानंतर टायपिंगच्या क्लासला जाणार. तर गाईस आता 1 वाजले आणि आत्ता जस्ट मी क्लासमधून सुटलोय आणि आता घरी जातोय. आता 2 वाजले आणि आता मी जेवायला बसलोय. शेपूची भाजी आणि चपाती खातोय. तर गाईस आता 7 वाजले आणि आत्ता जस्ट मी कॉलेजमधून सुटलोय आणि आता मी हे बुक आणायला गेलेलो, टेक्स्टबुक. ते सरांनी सांगितले आहे, मग त्याच्यामधून शिकवणार. मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 7:30 वाजले आणि आत्ता जस्ट मी घरी आलोय आणि आज दुपारी 3 वाजता मी कॉलेजला गेलेलो आणि आज कॉलेजमध्ये 3 लेक्चर्स होते. पहिला लेक्चर FAचा होता. मग त्याच्यामध्ये FAच्या लेक्चरमध्ये मिसने हे सम सॉल्व केलं आणि हे वर्किंग नोट दिलंय. आणि सेकंड लेक्चर कॉस्ट अकाउंटिंगचा होता. मग सरांनी हे शिकवलं, फिफो मेथड आणि वेटेड ॲव्हरेज मेथड. आणि थर्ड लेक्चर मी अटेंड नाही केला कारण की मी व्हॉलीबॉल खेळत होतो कॉलेजच्या ग्राउंडवरती कॉलेजच्या फ्रेंड्ससोबत. आणि उद्या दुपारी 1 वाजता माझी मराठी टायपिंगची एक्झाम आहे. मुलुंडला जायचं आहे. तिकडे जय भारत कॉलेज ऑफ कॉमर्स आहे. तिकडे मी माझी इंग्लिश टायपिंगची एक्झाम दिलेली. मग उद्या मला तिथे जायचं आहे परत एकदा मराठी टायपिंगची एक्झाम द्यायला. आणि आता मी व्हिडिओ एडिट करणार आहे. मग भेटतो तुम्हाला नंतर. तर गाईस आता 8 वाजले आणि आता मी खाली आलेलो. हे चायनीज भेळ घेतले पार्सल आणि आता घरी जातोय. मग भेटतो तुम्हाला घरी पोचल्यावर. तर गाईस आता मी घरी आलोय आणि आता चायनीज भेळ खातोय. मग भेटतो तुम्हाला नंतर. आता 9:30 वाजले आणि आता मी जेवायला बसलोय. अंडा आणि चपाती खातोय. तर गाईस आता 11 वाजले आणि आता मी घरी जातोय. ते 10:30 वाजता मी खाली राऊंड मारायला आलेलो. मग अर्धा तास राऊंड मारलाय आणि आजचे 17,000 स्टेप्स कंप्लीट झाले. मग भेटतो तुम्हाला उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.